नगरसेवक निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस 17 नोव्हेंबर 2025। तिकिटाच्या बाबतीत प्रचंड उलथापालथ होत अखेरच्या वळणावर येऊन ठेपलेल्या जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत अनेक पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरत रंगत आणली। काही उमेदवारांची तिकिटे कापली गेली तर काही निष्ठावंतांनी आपला स्वतःचा पक्षच बदलून इतर पक्षातून उमेदवारी मिळवून फॉर्म भरला। अशा प्रकारे नागरिकांचे हित लक्षात ठेवून सेवक म्हणून उभे राहणारे यात किती हे मतदानाच्या दिवशी व नंतर निकालातून स्पष्ट होणारच आहे। नागरिक यांचा योग्य निर्णय घेणारच आहेत। तर आता वाट पाहूयात 21 तारखेची। ही तारीख आहे फॉर्म माघारीची। कोण या शर्यतीत शेवटपर्यंत टिकतोय याची उत्सुकता मतदारांमध्ये आहेच। महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अभेद्य राहील असं तिन्ही महायुतीच्या नेत्यांकडून ठामपणे बोलले जात असताना स्थानिक पातळीवर निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कोणाचाच कोणात ताळमेळ नसल्याचं चित्र जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत दिसून येत आहे। माजी आमदार अतुल बेनके यांनी या निवडणुकीत आघाडी घेतली असून महायुतीतून बाजूला होत अतिशय चाणक्यपणे आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या 21 उमेदवारांची निवड सर्वात अगोदर करून घोषणा केली व आपले सक्षम नेतृत्व सिद्ध केलंय। यांच्या उलट भाजप शिंदे सेनेला मात्र उमेदवार निवडीपासून तारेवरची कसरत करावी लागत आहे। आमदार शरददादा सोनवणे व आशाताई बुचके यांना उमेदवारी देताना प्रचंड दबाव व तणाव सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे। उमेदवारी देताना पण निष्ठावंतांना तिकिटे न दिल्याने शहरात उमेदवारांमध्ये नाराजी नाट्य दिसून येत आहे। दोन्ही पक्षांच्या शहर अध्यक्षांना विचारातच घेतले जात नसल्याची चर्चा सुरू आहे। नाराजी कायम आहे। यामुळेच अपक्षांची मोठ बांधून जुन्नर विकास आघाडी करण्याची पण काहीच स्थानिकांनी तयारी केल्याची चर्चा शहरात सुरू आहे। एकमेकांचे उमेदवार पळवण्याचे प्रकार सर्रास सुरू असून जनता मात्र यांना धडा शिकवण्यासाठी शांतपणे विविध पक्षांचा व उमेदवारांचा हा खेळ पाहत आहे। तर पाहूया हा निवडणूक धुराळा कोणता रंग परिधान करणार आणि कोणत्या वळणावर जाणार। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।